गुड मॉर्निंग रिया. गुड मॉर्निंग. आजच्या व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जायचंय स्कूल मध्ये रिया? हो. पण आता ब्रश झाला, आता स्कूल मध्ये जायला तयारी करूया. थंडी वाजते म्हणून उठायची इच्छा होत नव्हती. सोफ्यावर लोळली होती. लोळली होती जरा. आम्ही पण असं थोडंसं लोळायचं, थोडंसं झोपू दे ना. आता चल पटकन दूध वगैरे घे, नाश्ता कर आणि जायचं स्कूल मध्ये. बापरे, किती स्टिकर लावले तू हाताला. हो, भरपूर. टीचर म्हणेल काय हे. मी बदल किती स्टिकर्सची क्यूब आहे. चल आता पटापट, नाहीतर लेट होईल. ओके, बस येऊन जाईल. बेबी तर झोपलाय मस्त. आता बेबी झोपलाय, तेवढ्यात पटकन तयारी करूया. आज तू सोडायला येशील? चालेल, बघते आता. बेबी जर उठला तर नाही येत आहे. बेबी झोपलेला असेल तर येईल, नाही तर डॅडी येते किंवा येईल. आईला माहिती नाही ना, आता आईला त्याला सांगावं लागेल बस ड्रायव्हरला. आपण मी सांगू शकते ना की माझी ग्रँड आहे. ओके, मी आज सांगते बस ड्रायव्हरला. ओके, ही रियाची ग्रँडमा आहे, तर ही पण येऊ शकते घ्यायला, असं सांगते. ओके, यांना फक्त आम्ही दोघं माहिती आहे ना बस ड्रायव्हरला. हा, कारण की तुम्ही दोघंच येतात ना. हा, मग आता तो मग तुम्ही दोघं आल्यावरच पाठवतो मला. हो ना. मग मी त्यांना आज सांगेल की ही ग्रँडमा आहे रियाची, तर ही पण येऊ शकते. ये. चल मग आता हो पटापट रेडी. ओके, हो. चल आई टिफिन प्रिपेअर करते तुझ्यासाठी. यम्मी. आता आईच्या हाताचा टिफिन. चहा घेतो तेव्हा आम्हाला थोडस बरं वाटेल. रियाला पनीर रॅप खूप जास्त आवडतो. टिफिनला इझी पण होतं ते खायला, जास्त वेळ पण नाही लागत. पटकन मध्ये टाकून दिली पनीरची भाजी, रॅप केलं, झालं. रियाने रात्रीच सांगून ठेवलं होतं की आज ते ठीक आहे. झालं आता 2 लास्ट पुढचाच वीक आता स्कूल आहे. नंतर रियाचं आता सुरू होते समर वॅकेशन. रेडी रिया, आई बाय करते. बाय रिया. बाय. बाय बाय बच्चा. किसी किसी किसी. बाय. टिफिन खा व्यवस्थित. ओके, ओके. बाय. बाय 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 बाय. रिया बाय. ललू आलं का? हसू येतोय. तुला घ्यायचं ओके, दीदी जाईपर्यंत शांत बसला. रिया गेली आता स्कूलमध्ये. आता आम्ही पण नाश्ता करू. आता ते गेले तिला सोडायला. ती म्हणत होती मला चल, पण माझी पळापळ होईल. म्हटलं नको, अजून थोडे दिवस जायला. तर तिला वाटत होतं की मम्माने सोडायला यायला पाहिजे. म्हटलं येईल मी पण. आता पुढचाच वीक, लास्ट वीक राहिला तिचा, आणि मग तिचे समर वॅकेशन स्टार्ट होत आहेत. बेबी मम्मीला पण करमत नाही, ती स्कूलमध्ये गेली की. मम्मीला पण आठवण येते की ती दिवसभर आई आई हे खेळ माझ्यासोबत, ते खेळ माझ्यासोबत चालू असतं. तर ती पण रमून जाते. आता बस घरीच आहे 2-2.5 महिने. सप्टेंबरमध्ये मग शाळा स्टार्ट होईल परत. आता रिया किंडर गार्डनला आहे आणि मग ती आता ग्रेड 1ला जाईल. है ना बेबी? दीदी आता ग्रेड 1ला जाईल. तू कधी जाशील स्कूलमध्ये? काय करतोय? मला मान पकडायची लवकर लवकर. मला वरती बघू दे. वरती बघू दे. काय वरती बेटा? काहीच नाही. डायरेक्ट अंग टाकतो ना. सो मी आता रियाला घ्यायला चाललोय. तिची स्कूल बस 4:15 पर्यंत येऊन जाते संध्याकाळी. चला. हाय. हॅलो. कसं होतं स्कूल? छान. रिया काय काय केलं आज? खूप काय नाही. हा, खूप काय काय केलं. अरे बापरे,
सांग ना मग काय काय. अरे विसरली. अरे विसरली. तुला विचारलं का हातावर इतके टॅटू कस काय तुझे? माझ्या फ्रेंडने विचारलं. काय सांगितलं? माझी फ्रेंड घरी आलेली त्या मी तिच्यासोबत भरपूर लावले. अच्छा. दीदा आली रे दीदी आली रे पळत. दीदी आली का? झाली स्कूल? हो. काय शिकवलं आज स्कूलमध्ये? आज हाऊ मच यू कॅन होल्ड. ओ ओके. मग काय असं एक्झाम्पल दिलेलं का? कसं शिकवलं? एक्झाम्पल तर देणारच. कसं? समजा ही माझी बॉटल आहे ओके. आणि म्हणजे आता ती किती होल्ड करू शकते असं असं शिकवलं. म्हणजे आता मी पाणी किती होल्ड केलेलं आहे ओके. तर त्याचं. त्याचं शिकवलं. अजून काय आणि एक्झाम्पल? जर आपण याच्यात होल्ड केलं तर ते कमी होईल ना हां त्याचं. ओके. मग असे एक्झाम्पल दिले का वेगळे वेगळे? मग काय दाखवलं काय पण टीचरने? आता तुझ्याकडे तर बॉटल होती ती मला दाखवली, पण स्कूलमध्ये काय दाखवलं टीचरने? तिची बॉटल. तिची बॉटल दाखवली? ओ अच्छा, बॉटलचंच एक्झाम्पल दिलेलं. अच्छा. अजून मग तुम्हाला काय करायचं होतं? असं काही करायचं होतं तुम्हाला हो म्हणजे आता Worksheets. पाणी टाका त्याच्यात. बॉटलमध्ये? हा. तुम्हाला बॉटल दिल्या होत्या? नाही कप्स मध्ये. कपमध्ये? ओके. आणि स्वतः कप होता कप या कप. अच्छा, असे वेगवेगळ्या साईजचे कप दिले होते आणि मग तुम्हाला असं वॉटर टाकायचं होतं त्याच्यात? हा वॉटर ब्लॉक्स. ओके ओके. आणि मग ते दाखवत होते का किती होल्ड करू आणि शकतो? म्हणजे असे डायमंड्स. ओ भारी. मस्त होतं. मग आज मजा होती. अजून काय शिकवलं? अजून तेवढंच खेळायचं. साईडवर होते ओके. आणि मग ओला आणि दला असं हायलाइट करायचं होतं कारण की ते साईडवर ओके. मग काय होतं पण ते वर्कशीट होते दिलेले की काय? वर्कशीट्स होते आणि स्टोरी होती स्टोरीमध्ये. ओके. मग स्टोरीतले तुम्हाला हायलाइट करायचे होते साईडवर. हा. ओके. अजून फ्रेंड आली होती स्कूलमध्ये? म्हटली त्याच्यासोबत असती. खेळली ती. आणि ना कधी कधी काय होऊन जातं काय माहिती तिला. काय होऊन जातं? काय झालं आज आता? असं नाही म्हणजे तेव्हाच तिला एकदम घरी जायच्या टायमिंगलाच आय एम नॉट युअर फ्रेंड. काय म्हणते? आय एम नॉट युअर फ्रेंड. हा घरी जायच्या टायमिंगला पूर्ण दिवस काहीच नाही. पूर्ण दिवस काहीच नाही. पूर्ण दिवस खेळते. रिया रेडी? We are going to अरे तू रिया कुठे चाललोय? आपण मंदिरात. ये अरे अरे साईबाबा मंदिरात चालला. साईबाबा मंदिरात आज काय? आज गुरुवार. गुरुवार. चला मग जाऊया आपण. ओके चलो. चलो. बच्चूची तयारी. झोपलाय? बेबी रेडी? बेबी रेडी. चलो. चला मंदिरात. पहिल्यांदा घेऊन चाललो मंदिरात. चला. मग आता असं छान राहील तो. टेन्शन नाही आता. हा ना. त्याची पोटपूजा झालेली आहे. पेटपूजा. पेटपूजा झालेली आहे. निघालो आता मंदिरात. बेबीला फर्स्ट टाइम घेऊन चाललोय आपण साईबाबाच्या मंदिरात. असं आधी आम्ही भरपूर जायचो. आता ह्या 1-1.5 महिन्यात झालं नाही झालं. तर आता पहिल्यांदा घेऊन चाललोय बेबीला दर्शनासाठी साईबाबा मंदिरात. रिया कुठे दिसत नाहीये. कुठे 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 बेबी आणि रिया आता थोडी जागा चेंज केली आहे ना. आईला पण दिसेल आणि तुला पण बेबी दिसणार आहे की नाही. एका कॉर्नरला होतं तर मग काही सांगितलं तर तुला करता येत नव्हतं. हो की नाही. 7 वाजता आता आरती असते. तर छान आता ती आरती आम्ही फुल इंडियाचा फिलिंग. हा तर शिर्डी सारखं वाटतं. मम्मी पप्पांना मराठीच आरती असते. मम्मी पप्पांना तर खूपच आवडायचं ते जेव्हा आले होते तेव्हा. दर गुरुवारी बऱ्याच वेळा जायचोच आपण तेव्हा पण. आता मम्मीलाही खूप छान वाटलं की शिर्डीला नाही का आपण जसं वाटतं ना सेम तसं वाटतं. खूप छान आहे. किती पाऊस भरून आला बापरे. यावर्षी वेदाचं आहे खरं नाही.
डेंजर वेदर आहे. सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई मंगलमूर्ती गणेश ओम मंगल महेश ओम गणेश ओम हे मोर्या रे बाप्पा मोर्या रे अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्. सो यांनी जवळजवळ अर्धा तास भजन केलं आणि खूपच छान वाटलं आम्हाला. खूप छान वातावरण झालं होतं. रियाला तिची फ्रेंड भेटली होती त्यामुळे ती पण खुश होती. झोपला मस्त. नंतर बेबीला घेऊन आम्ही मस्त जवळ जाऊन दर्शन घेतलं. तो पण मस्त छान असा बघत होता बाबांजवळ. काय भारी वाटलं यार मंदिरात. खरंच खूपच छान होता आज. खूप सुंदर भजन. ते भजन तर खूपच मस्त भारी वाटलं आज. अर्धा तास होतं है ना. हा ना. 8 to 7:30 to 8. अर्ध्या तासाच्या वर. झाल्यानंतर हा मस्त. साई बाबा खूप छान. आणि बेबी पण ऐकत होता. मेन म्हणजे बेबी मस्त. अजिबात बघ ना आता आवाज आता उठेल तो. तेव्हाच घरी जाऊया मस्त. घरी जाऊया. बस छान वाटलं. मम्मी कसं वाटलं तुला. खूप छान मंदिर मस्त आहे ना. एकदम मस्त पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. एकदम छान वाटतं. शिर्डी सारखं शिर्डी सारखं वाटतं ना. हा ती आरती वगैरे खूपच छान आहे. आम्ही बऱ्याचदा गुरुवारी येतोच. हा खूपच छान होतं. रियाला आवडलं. रियाला तर काय आवडतंच. गाणे असले की मग काही टेन्शन नाही. गाणं भजन असले की मग काही टेन्शन असले. मस्त. बेबी पण छान राहिलं. मला पण तेच वाटलं की जावं लागेल की काय तो रडायला लागला तर. पण काहीच नाही. छान राहिला तो. उलट छान राहील. आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.